एवढीचं पथक आलेलं आहे, कारवाई चालू आहे, सगळं सॅम्पल चेक करतायत. तुमची मागणी काय? साहेब, आम्ही कालपासून ही गाडी थांबवलेली होती. आमच्याकडे तो माल जो खाली करायला आले होते, आम्हाला याच्यात शंका वाटली, म्हणून आम्ही ही सगळी मालाची तपासणी व्हावी यासाठी काल FDAच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने आज साहेब आणि मॅडम हे सगळेजण तपासणीत साहेबांचं नाव आहे सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सॅम्पल घेणार आहेत आणि सॅम्पल घेतल्यानंतर आम्ही पण पंचायत समितीकडे मागणी केल्याप्रमाणे आम्ही पण त्याचा एक डमी सॅम्पल ऑन कॅमेरा घेणार आहोत आणि आमच्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही ते तपासणीस देणार आहोत. जर आमची मागणी एवढीच आहे की आम्ही हे जे काही काल पदार्थ जे काही पॅकिंगचे तपासले त्याच्यात आम्हाला निकृष्ट दर्जाची ही सगळे पदार्थ आढळले. त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की ही तपासणी व्हावी. हे जर निकृष्ट दर्जाचं निघालं याचं वाटप बंद करावं आणि हे सगळं सील करून शासन दरबारी जमा करण्यात यावं आणि त्या कंपनीवर कारवाई व्हावी. शालेय पोषण आहार जो पुरवला जातो कोण पुरवतो? जिल्हा परिषद. आता हे पूर्णपणे माहिती देण्यास कुणीच तयार नाही साहेब. कालपासून आम्ही याचा पाठपुरावा करतो. आज आम्हाला कळाले धोंडगे साहेब याचे इंचार्ज काल ते पण आले होते, पण त्यांनी काय आम्हाला काय आज प्रभारी आहेत पण त्यांनी काय आम्हाला पूर्ण माहिती दिली नाही. ठीक आहे, पण आज ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आम्हाला माहिती देत आहेत आणि सहकार्य करायची त्यांची भूमिका आहे. त्यांनी आम्हाला कबूल केलंय की तुम्ही आम्हाला पंचायत समितीचं पत्र आम्ही तुम्हाला देतो, म्हणजे आमची ही तपासणी करण्यास त्यांचं एक ना हरकतीचं प्रमाणपत्र लागेल ना. उद्या असं व्हायला नको आम्ही तपासणी केली मग तुमच्याकडे पत्र नाही, हे नाही, ते ग्रामपंचायतीच्यावर चालणार नाही. म्हणून आमची विनंती. पोलीस पण हा, पोलिसांचं तर विषय काय मला कालपासून कळाला नाही. त्यांचं दुपारपासून एवढंच म्हणणं होतं की तुम्ही पोलीस स्टेशनला या, तुम्ही पोलीस स्टेशनला या. काय कारण पोलीस स्टेशनला जायची? ठीक आहे, त्यांना काही आमच्याबद्दल जर शंका असतील तर त्यांनी आम्हाला इथं सांगावं का तुमच्याबद्दल अशी अशी तक्रार आहे. ठीक आहे, त्यांचा मुद्दा आम्हाला आज लक्षात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कायम त्यांचं आम्हाला सहकार्य आहे, पण आमच्यावर दबाव टाकून साहेब काही होणार नाही. आमची एवढीच विनंती आहे, हे सगळं चाललंय हे आपल्या मोठ्यांसाठी नाहीये. हा सगळा पोषण आहार लहान लहान मुलं खातात. 1ली ते 4थी 1ली ते 8वी पर्यंत हा पोषण आहार दिला जातो. त्यांच्यावर स्लो पॉइझन टाईप तुम्ही प्रक्रिया चालू आहे असं आम्हाला वाटतं. हे सगळं होऊ नये यासाठी आमचा आटापीठ आहे. आमचं बाकी काहीही याच्यातून वाईट उद्देश नाही. कुठेतरी चांगलं व्हावं हा आमचा उद्देश आहे आणि याच्यात सुधारणा व्हाव्यात हाच आमचा चांगला उद्देश आहे. काल स्टेटस वेगळं ठेवलं 100% जो काही तालुक्यातून आमच्यावर दबाव वाढत होता, राजकीय व्यक्ती असतील किंवा अन्य प्रशासन असेल, शेवट मला ते संध्याकाळी स्टेटस ठेवावं लागलं. शेवट काय करणार आहे साहेब? मी सरपंच असून जर प्रशासन किंवा अधिकारी ऐकत नसतील तर सामान्य नागरिकाचं कोण ऐकणार आहे इथं? त्यासाठी ते स्टेटस 100% ठेवावं लागलं असं. जरी त्यांनी ती कारवाई इथून जबरदस्तीने गाडी न्यायचा प्रयत्न केला असता 100% आम्ही आत्मदहन केलं असतं. कारण तुम्ही कॅनॉलच्या वेळेस आमच्या सोबत होतात, त्या बॉडी सापडत नव्हत्या त्यावेळेसही आमची हीच भूमिका होती, कुठंतरी चांगलं व्हावं ही आमची साधी अपेक्षा होती. त्याच माध्यमातून ते स्टेटस ठेवलं होतं. याचा वाईट उद्देश आमचा काही नव्हता. कारवाई व्हावी, योग्य असेल तर 100% यांनी वाटप करावं, योग्य नसेल तर यांनी हे कुठेतरी थांबवावं एवढीच आमची विनंती. प्रशासन सहकार्य करते. प्रशासन आज सहकार्य करायला लागले. कालपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत मी आमचे उपसरपंच सर्व सदस्य असतील, आमची तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी पहाटे 5 वाजेपर्यंत या ठिकाणी साहेब बसून होते. 50 ते 60 जण महिला सुद्धा बसून होते. मग याचा अर्थ जर एकट्या मला कळवळा असता तर ती लोक माझ्यासोबत कधीच आली नसती. किंवा आज या ठिकाणी काळवाडीचे माजी सरपंच असतील, बाळासाहेब काकडे असतील, मनोज वामन असतील, आमची सगळी सदस्य बॉडी असेल किंवा आमचे इतरत्रही तरुण मंडळी आहेत या ठिकाणी सगळी उपस्थित आहेत. किती वाजता लक्षात आलंय सर? काल साहेब जी पिंपवंडीची जी घटना घडली त्या अनुषंगाने आम्ही शाळेत मिटिंग ठेवली होती की आपल्याकडे उपाययोजना केल्या पाहिजेत आणि ती मिटिंग संपली 10:30ला आणि आम्ही नुकतेच सगळेजण बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर ही गाडी तिथं खाली होत होती, तर आम्ही एक कुतूहल असतं ना की काय आलंय काय नाही येते, कोणत्या प्रकारचं येते, पाहायचा प्रयत्न केला. तोपर्यंत तांदळाचे 5 कट्टे या ठिकाणी खाली झाले होते. त्या ठिकाणी आमचे सर त्याचं मोजमाप करून घेत होते. मोजमाप करून घेतल्यानंतर त्याच्यातही वजन कमी आलं. वजन कमी आल्यानंतर सहज आम्ही त्यांच्याकडे हळदीचा पुडा मागितला. असं म्हणणं असतं की आमच्याकडे गाडीमध्ये काटा असतो असं गट शिक्षणाधिकारी सांगतात. नाही, विषय असा आहे, आमचा स्वतःचा शाळेचा काटा आहे तो आम्ही ठेवलेला आहे.
पण यांचा काटा आता तुम्ही जर पाहिला तो फाळका खोलल्यावर काटा आहे पण तो बंदच आहे. ही सगळी बनवेगिरी. ही बनवेगिरी आहे. आणि ठीक आहे, ते काल त्यांनी स्टेटमेंट केलं की वॅगन मध्ये ते हुक मारतात, ते गळतं. एका पोत्यातून 5-5 किलो नाही गळणार हो. शेवटी जो सप्लायदार असतो त्यालाही त्याच्यात तोटा असतो, तो एवढं काही हे करणार नाही. आता म्हणतायत की ती डाळ आमची नाहीये किंवा हा, त्यांनी आता तो मुद्दा उपस्थित केला, ती डाळ आमची नाहीये, हरभरा डाळ आमची नाहीये. मला एक कळालं नाही, वाहनात आली कशी? हे काय प्रायव्हेट दुकानांना नाही ना सप्लाय, यांची एजन्सी नाही ना सप्लाय करायची, मग ह्या गाडीत आली कशी? हा आमचा साधा प्रश्न आहे. नेमका पाठपुरावा कसा केला? अधिकारी पर्यंत आले, थोडक्यात सांगा अगदी कालपासून आतापर्यंत. काल ती घटना घडल्यानंतर आम्ही त्यांची गाडी या ठिकाणी लावून घेतली. आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत, आम्हाला माहित होतं आमच्यावर इलिगेशन्स होणार आहेत, त्यामुळे मी सीसीटीव्हीच्या कक्षेत लावली, पत्र टाईप केलं, FDAच्या अधिकाऱ्यांना फोन केला, सावंत साहेबांना, त्यांनी मला मेल ID दिला, त्याच्यावर पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला आज यायचं कबूल केलं. कारण त्यांच्याकडे काल लोड होता कामाचा, त्यामुळे ते म्हटले आम्ही उद्या सकाळी येतो. त्यानंतर पंचायत समितीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण ते कधीच ठरल्याप्रमाणे आयुष्यात वेळेवर आले नाही. तर आणि आल्यानंतरही कोणत्याही प्रकारचं काल सहकार्य झालं नाही. आज सकाळी गट शिक्षण अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी त्यांना या ठिकाणी पाठवलं. आता या ठिकाणी धोंडगे साहेब ते विस्तार अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे ह्या विभागाचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यानंतर जो पुरवठादार आहे तो त्या या ठिकाणी उपस्थित आहे, गडगे म्हणून, गडगे म्हणून. FDAचे सावंत साहेब आहेत, त्या मॅडमचं नाव नाही मला सांगता येणार, आणि अजून एक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आता भूमिका तुमची नेमकी काय असणार? आमची भूमिका एवढीच आहे, पारदर्शकपणे ऑन कॅमेरा हे या ठिकाणी सॅम्पल घेत आहेत, याचं व्यवस्थित सॅम्पलिंग या ठिकाणी व्हावं, त्याचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित व्हावेत आणि हे व्यवस्थित याचा रिपोर्ट यांनी तयार करावा. जो काही योग्य असेल तो रिपोर्ट शासनालाही सादर करावा, त्याची एक प्रत आम्हालाही मिळावी, कारण तक्रारदार आम्ही आहेत. तुमच्या अंगणवाडीतल्या काही विद्यार्थ्यांना काही त्रास झाला होता का हे खाल्ल्यामुळे? साहेब, हे अंगणवाडीला येत नाही, हे शालेय पोषण आहार हा 1ली ते 4थीला येतो, 1ली ते 8वीला येतो. आणि अंगणवाडीचा जो पोषण आहार आहे त्याचा ठेकेदार वेगळा आहे. तिथं पण आम्ही तक्रार झाली होती, महिला बाल कल्याणच्या माध्यमातून ते होतं. तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तो वाटाणा आम्ही द्यायचं बंद केलं, 1 वीक झालं. पण वरून प्रेशर असं आहे की तो तुम्ही द्याच. मला एक कळत नाही, जर एखादा मुलगा तो खातोय, आता म्हणजे हे बोलू नये माझ्यासारख्याने, आणि तो मुलगा टॉयलेटला गेल्यावर आहे तसं त्याचं ते खाली निघतं टॉयलेटच्या याच्यावर, म्हणजे हे कोणत्या प्रकारचं अन्न आहे हे या प्रशासनाने आम्हाला सांगावं. त्यासाठी हा आज आटापिटा चाललाय. काल शिक्षकांनी देखील सांगितलं की 7 ते 8 शिट्ट्या घेतल्याच्या नंतर ते वाटाणे शिजतात, तरी देखील म्हणजे असं पूर्ण त्यांनी तशा पाहिलं तर शिट्ट्या कमी सांगितल्या, पण तशा 12 शिट्ट्या घेतल्याशिवाय तो वाटाणा शिजत नाही. आज तुम्ही पाहता याच्यात हिरवा वाटाणा आलेला आहे, त्यांनी बदली करून आणलेला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.